धाराशिवमध्ये होमगार्ड ड्युटी वाटपात मोठा सावळा गोंधळ. विधवा महिलेवर उपासमारीची वेळ. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का की त्यांना पाठीशी घालणार? मुख्यमंत्री साहेब या महिला होमगार्डला न्याय देणार का? नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आणि ही बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून. पाहूया सविस्तरपणे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या होमगार्ड ड्युटी वाटपावरून मोठा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूमपथकात ड्युटी वाटपात मनमानी आणि वशिलेबाजी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एका गरजू विधवा महिला होमगार्डला हेतुपुरस्सर ड्युटीपासून डावलण्यात आल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या 3 लहान मुलांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. आता या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री लक्ष घालून न्याय देणार का, असा संतप्त सवाल उपस्थित होतो आहे. नेमकं काय आहे प्रकार? तर अनिता संजय गायकवाड, होमगार्ड बक्कल नंबर 1693, राहणार पारगाव, भूमपथक, जिल्हा धाराशिव असे अन्याय झालेल्या महिला होमगार्डचे नाव आहे. पतीच्या निधनानंतर पदरात असलेल्या 3 लहान मुलांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी अनिता यांच्यावर आहे. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्या होमगार्ड ड्युटीवर अवलंबून आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या पंढरपूर आषाढी वारी ड्युटी वाटपात त्यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आलाय. ड्युटी देताना अनुक्रमांक 1692, 1694, 1696 अशा आजूबाजूच्या सर्व सहकाऱ्यांना ड्युटी देण्यात आली. मात्र बरोबर मधला अनुक्रमांक 1693 असणाऱ्या अनिता यांना हेतुपुरस्सर डावलण्यात आले. कोणतीही चूक नसताना ड्युटी न मिळाल्यामुळे या विधवा महिलेला आता कुटुंबाची भूक भागवण्यासाठी शेतात केवळ 300 रुपये रोजंदारीवर मजुरी करावी लागत आहे. ऑफलाईन पद्धतीचा गैरफायदा आणि अधिकाऱ्यांची मनमानी. सध्या होमगार्ड ड्युटी वाटप ऑफलाईन पद्धतीने केलं जातं. याचाच गैरफायदा घेत स्थानिक अधिकारी आपल्या मर्जीनुसार वशिलेबाजीने ड्युटीचं वाटप करत असल्याचा आरोप जवानांकडून होतो आहे. जर ड्युटी वाटप ऑनलाईन आणि अनुक्रमांकानुसार केले तर हा भ्रष्टाचार थांबेल. मात्र पारदर्शकता नसल्याने गरजू आणि प्रामाणिक जवानांवर असा अन्याय होतो आहे. या प्रकरणातून उपस्थित होणारे गंभीर प्रश्न: दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? एका गरजू महिलेचा हक्क हिरावून घेणाऱ्या ड्युटी वाटपात भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणार की वरिष्ठ त्यांना पाठीशी घालणार? मुख्यमंत्री साहेब न्याय देणार का? राज्याचे प्रमुख आणि गृह विभागाचे सर्वोच्च नेते म्हणून मुख्यमंत्री या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन अनिता गायकवाड यांना तातडीनं न्याय देणार का? ऑनलाईन ड्युटी प्रणाली कधी लागू होणार? स्थानिक अधिकाऱ्यांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी होमगार्ड ड्युटी वाटप संपूर्ण राज्यात 100% ऑनलाईन कधी होणार? माझ्यावर 3 लहान मुलांची जबाबदारी आहे. ड्युटी न मिळाल्याने मला शेतात मजुरी करावी लागते आहे. मला डावलण्याचं कारण काय? प्रशासनाने मला न्याय द्यावा. अनिता गायकवाड, पीडित महिला होमगार्ड. एकीकडे शासन महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या घोषणा करते, दुसरीकडे शासकीय यंत्रणेत एका विधवा महिलेला आपला हक्क मिळवण्यासाठी असा संघर्ष करावा लागतोय. अनिता गायकवाड यांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे थेट निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. आता सरकार मायबाप या निवेदनाची दखल घेऊन त्यांना तातडीनं ड्युटी देणार आणि दोषींवर कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. असेच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.